नमस्कार, मी केतन येवले. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. मोठ्या धामधुमीमध्ये अनेक राजकीय नेते निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशा पद्धतीने एखाद्या कुटुंबामध्ये लगीनघाई होते, लगीनघाई चालते, तशाच पद्धतीने सगळ्या राजकारणाची महाराष्ट्रामध्ये घाई चालू आहे. अनेक जण वेगवेगळ्या पक्षांच्या गाठीभेटी घेताना दिसतंय. अनेक राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात उडी मारताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितं दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. आणि याचाच खास आढावा घेण्यासाठी आपला हा आजचा खास व्हिडिओ. आजचा हा खास व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारणही खूप वेगळं आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत सापडतो. नेहमीच काहीतरी वेगळ्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून घडत असतं. आपण सध्या जर पाहिलं, पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये पारनेरमधून इच्छुकांची यादी खूप मोठी असली तरी सुद्धा विखे कुटुंबाच्या निकटवर्ती आणि राजेशाही कुटुंबाचा वारसा चालवणारे राहुल पाटील शिंदे, जे विखे कुटुंबाचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात, आणि विखे कुटुंब आणि राहुल पाटील शिंदे हे समीकरण जोडलं गेलं. या राहुल पाटील शिंदे यांना भाजपचं तिकीट मिळणार, सध्या अशी परिस्थिती पारनेरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठा दांडगा जनसंपर्क या राहुल पाटील शिंदे यांचा पारनेर मतदारसंघामध्ये आहे. मोठी पकड राहुल पाटील शिंदे यांची पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. परंतु खरंच राहुल पाटील शिंदे ही निवडणूक लढवणार का? निवडणूक लढवली तरी पण ही निवडणूक जिंकणार का? ही निवडणूक राहुल पाटील शिंदे यांच्यासाठी सोपी आहे की अवघड आहे? तुम्ही ते कमेंटमध्ये कळवा. राहुल पाटील शिंदे यांच्याबद्दल तुमचं नेमकी काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. खरंच राहुल पाटील शिंदे हे पारनेर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावतील का, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा. MIDC मध्ये असणारे सुशिक्षित बेरोजगार आपले भूमिपुत्र, त्यांना परमनंट जॉब राहुल पाटील शिंदे मिळवून देऊ शकतात का? मी आमदार झाल्यानंतरचा विषय बोलतोय बरं का. किंवा विखे कुटुंबाला राहुल पाटील शिंदे यांना आमदार करणं सोपं जाईल का, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आपण जर पाहिलं, राहुल पाटील शिंदे यांच्या पाठीमागे सुद्धा मोठा तरुणांचा समूह पारनेर तालुक्यात पाहायला मिळतो. त्यांचं सुद्धा मोठं नेटवर्क पारनेर तालुक्यामध्ये आहे. तर चला, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि पाहत राहा आपले नगर. आपले नगर या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.